स्वतः सोलरमध्ये सगळीकडे नंतर यूट्यूब वगैरे गुगल वगैरे सर्च केलं पण थोडं मिळत नव्हतं. बेसिक माहिती तर सगळ्यांना माहिती आहे सोलरवर काय होतं, तर वर्किंग कसं होतं सरांमुळे एकदम एक्झॅक्ट काय काय कशामुळे काय होतं, कुठलं डिव्हाइस लावल्यावर कुठलं आउटपुट मिळतं ते सगळं समजलं मला आता. तरी पण आता अजून शंका आहे, सरांना मी त्रास देणार आहे पुढे. नक्की. हां एवढंच. थँक्यू सर. मित्रांनो नमस्कार. हे माने सरांचं वैशिष्ट्य असं आहे की हे रहमतवरून आले सातारा. आपल्या इथे तुम्ही जेवढे सगळे जमलेले आहात ना, तुम्ही सगळे समजा की आपल्या महानगरातनं आपल्या बाजूच्या आल्या आहेत, मुंबई, ठाणा, कल्याण, आणि हे ग्रस्त सातारावरून आले आहेत. तर माने साहेब तुम्ही तुमचा अभिप्राय सांगा. नमस्कार, मी रवींद्र माने, मी सातारावरून आलो आहे. सरांची माहिती मला व्हॉट्सअपवरून मिळाली. त्याच्यानंतर मी सरांच्याकडं रजिस्ट्रेशन केलं. ऑलरेडी मी सोलरमध्ये काम करतो. 5 किलोवॅटची सिस्टम मी इन्स्टॉल केली आहे ऑन ग्राउंड. परंतु टेक्निकल नॉलेज मला पूर्ण नव्हतं. टेक्निकल नॉलेज घेण्यासाठी मी सरांच्याकडे आलो आणि जे मला टेक्निकल नॉलेज हवं होतं ते संपूर्ण नॉलेज सरांनी मला 2 दिवसात दिलं. आणि भविष्यात जर आपल्याला काय अडचण आली इन्फॉर्मेशनला टेक्निकल नॉलेज तर सर पुरवतील, सांगतील असं सरांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. त्याच्याबद्दल सरांची धन्यवाद. सोलर पॉवर सिस्टम अँड सोल्युशन्स. मला ही वेबसाईट म्हणजे ही साईट मला फेसबुकवरती मी जेव्हा म्हणजे टाईम वेस्ट करत होतो तेव्हा कोइन्सिडेंटली मला पोस्ट आली आणि मी बघितलं की सगळं. त्यानंतर मी डिस्क्रिप्शनमध्ये वाचलं, त्यामध्ये सरांचं नाव वगैरे दिसलं. तर मी 1 मिनटं पण न बघतात लगेच 3ऱ्या सेकंदाला सरांना फोन केला आणि म्हटलं सर सीट अवेलेबल आहे का, त्याला ॲप्लिकेशन करूया. तर बोलली हा सीट आहे नाही अवेलेबल. त्यानंतर मग सरांनी लगेच व्हॉट्सअप नंबर वगैरे पाठवला आणि त्याच्यावरती त्यांनी त्यांचे व्हिडिओज वगैरे पाठवले. त्या अजून पण आहे ना त्या व्हिडिओमध्ये बघाल ना तर सरांनी मला जवळ 7 ते 8 व्हिडिओ पाठवले. त्यातली मी फक्त एकच व्हिडिओ डाउनलोड केली आणि एका व्हिडिओवरती मी आज तुमच्याबरोबर तुमच्यासारखे मित्र सहकारी मला सर भेटले. त्यानंतर मला सोलरचं म्हणजे फक्त सोलर कसे आहे म्हणजे फक्त मला बेसिक माहिती होतं. आज मी जेव्हा एंट्री मारली काल तेव्हा सकाळी 10 वाजता मला फक्त सोलर हेच मला फक्त माहिती होतं. आज मी सोलरबद्दल एवढं काही घेऊन चाललो आहे की बरंच काही म्हणजे माझ्या पेटरमध्ये माझ्या माइंडमध्ये बऱ्याच काही गोष्टी मी घेऊन चाललो आहे आणि त्यासाठी स्पेशली थँक्स पाहतो संत सरांचं मी मनापासून आनंद व्यक्त करतो. त्यामुळे धन्यवाद सर. मी सोलर सिस्टम इन्स्टॉल करत होतो. काही वेळा माझ्याकडे चुका होत होत्या. त्या होऊन कुठे होत होत्या त्या ह्या कोर्समुळे मला कळालं आणि कोर्स केल्यामुळे काय फायदा होतो मला जाणवलं. नुसतं प्रॅक्टिकल वस्तू चालवत नाही, बेसिक सुद्धा गरजेचं आहे. काय वाटलं सोलर पॉवर सिस्टम आणि सोल्युशनबद्दल मला फेसबुकवर कळलं. त्यामुळे तेव्हापासून फीडबॅक घ्यायला सुरुवात केली. नंतर मग तरी कॉन्टॅक्ट झाला. दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मी ऑलरेडी इन्व्हर्टर आणि बॅटरीच्या बॅकग्राऊंडपासून असल्यापासून ऑनग्रीडचं मी अगोदरपासून ट्राय करत होतो. पण मला प्रॉपर नॉलेज असं कुठं भेटलंच नव्हतं. मी यूट्यूब वगैरे सर्व सर्च केलं आहे, भरपूर एक घालवली, भरपूर रट्टा मारलेला आहे. पण एवढं नॉलेज मला अगोदर करीत नव्हता. आता मी घरी जाऊन म्हणजे एकदम कॉन्फिडेन्सली हा कुठला पण प्रोजेक्ट करू शकतो एवढा मला कॉन्फिडन्स आला. तर संत सरांचे धन्यवाद त्यासाठी. आणि एवढं बोलून म्हणजे 2 शब्द अजून त्रास देणार. नाशिकमधून आलो आहे. नगरमध्ये राहणारा होतो पूर्वी, आता नाशिकला परत आता नगरमध्येच काम केलं माझं. सरांचं ऑनलाईनला असंच वेबवाले क्लिक केलं आणि सरांची भेट झाली. त्यानंतर सरांकडनं थोडं जे काही काम करताना अडचण यायला त्यावेळेस सरांना विचारलं काय करायचं फॉर्म भरताना किंवा जागेवर वर्किंग करताना काम करताना. सरांनी प्रत्येक वेळी मला सपोर्ट केला किंवा फोन उचलला नसेल तर नंतर मला कॉल केला की काय अडचण आहे, मग त्या अडचणीत त्यांना सोल्युशन दिलं. त्याप्रमाणे काम केलं. आता आपण 5-6 सिस्टम बसवले आपण प्रत्येक सिस्टमला त्याबद्दल सरांचे
बाबा सरांनी चांगलं नॉलेज दिलं, आत्ताही चांगलं शिकवलं. आणि काम करताना काय होतं की आपल्या घरची जी टीम असते ना, बऱ्याच वेळा आपल्याला टच काय म्हणतात त्याला थोडंसं त्रास देत असते. तर यांना येतं आहे एज्युकेशन म्हणजे काम करताना कसं इलेक्ट्रिशियन विचारतो की इथं जोडू का, यावेळेस आपल्याला ॲक्च्युअल नॉलेज पाहिजे. जरी आपण काम करत नसेल, काम आपली टीमच करते. फेब्रिकेटर पण विचारतो या अँगल बरोबर आहे का, इथे जोडू कमी डायरेक्ट. त्यावेळेस आपला डिसिजन चुकला तर सगळं सिस्टम चुकत्या. आणि त्यावेळेस तो काय करतो, तो आपल्याला हायर करतो, हँग करतो आणि त्याचे चार्जेस वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी नॉलेज हे गरजेचं आहे, म्हणजे आपण काम करतो तर नाही करतो. मीच मला सांगितलं तुम्ही मेसेज फक्त चालू करायचं माझ्यासोबतच